सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी बारामतीकर श्रद्धा दराडे. इथे बघा माझा भाऊ चहा बनवत आहे माझ्यासाठी. ते काय लागले आज मी आणि माझा भाऊ मिळून आज आम्ही आजचा डिनर बनवणार आहोत. हे किती फ्रेश आजचा डिनर काय? चकुल्या. काही जण त्यांना वरणातल्या चकुल्या म्हणतात, आमच्या इकडे फक्त चकुल्या म्हणतात. ते बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये बनवलं जातं आणि त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तुम्ही बिग बॉसमध्ये सुद्धा बघितलं असेल. त्याला काहीतरी काय म्हणतात ती एक बोलली होती बघ, ते ह्याला पण माहिती, डाळ ढोकली नाही, हा डाळ ढोकली का काय असं गुजरात मध्ये म्हणतात बघा. आज माझ्या भावाने स्पेशल चहा बनवला आहे माझ्यासाठी. चल चहा भरपूर भाऊ, तर अजून 2 कप दूध जाईल माझ्यासाठी. नाही माझ्यासाठी. अरे बनव रे. आज पाऊस गेले 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे आणि या थंड वातावरणात माझ्या भावाने माझ्यासाठी चहा ठेवलेला ठेवलाय. कसलं सगळेजण म्हणतील कसला भाऊ आहे, बहीण इतकी चहा मागते तर बहीण चहा सुद्धा देत नाही. असं नाही करावं. इतके छान छान आपण व्हिडिओज करतो. लोक काय म्हणतील, चुकू म्हणतील भाऊ बहीण इतकी छान ब्लॉग करतील, भाऊ बघा कसा त्रास देतो तिला. आहेस तू तसा म्हणा. चलो लेट्स गो. भाऊ नुसता म्हणला दीदी चकुल्या करायला मदत करतो, साधा कांदा चिरायला मदत केल्यानंतर माझ्यासमोर कांदा खाते. बघा कांदा इतका तिखट आहे की डोळ्यात पाणी येते. चिरचल तेवढंच राहिलं, तेवढं बघावं का असं करतो. नुसतं म्हणणार दीदी चल मी तुला मदत करतो, चकुल्या करते, त्याच्या आवडीच्या मी चकुल्या करते. तर आहे काय मी माणसाने जी नातेवाईक आहे, जे तुमचा परिवार आहे, ते तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकतो, चालायचं तुम्हालाच आहे. लेशा नाही खायचं होतं त्याला, डोळ्यातून पोर पाणी आलं माझ्या. हे चल मला परत म्हणला होता तू फक्त कणिक मळ, मी लाटतो चकुल्या करतो. होय रे, सगळं तयारी करून ठेवली. ये चल. नाटकी करत आहे माझी बहीण. आता 10 वेळा तिथं एका कोपऱ्यात बसलो तर ती बघवाना, आणि आता व्हिडिओ काढतो तर म्हणते तिकडे जाऊन बस. पद्धत आहे का? पहिली गोष्ट तू माझा कॅमेरा नाहीये. इथं चकोल्या मस्त बनवायचे चालले मित्रांनो. मेहनत खूप केली, लाटून दिलेलं आहे मी हिला आता सध्याला, आणि आता सध्या टाकत आहे. ओके नीट टाक. लय वेळ चपाती लाटाय गेली. नीट टाक हा. छोटे छोटे तुकडे करायचे आणि हलवत राहायचं. एका जागी नाही पडले पाहिजे, असे हलवत राहायचं आहे. शिकवावं लागतं सगळं. कोणी शिकवत नाही, घरचे आहेत आम्ही आहेत म्हणून शिकवतो. आणि इथं आमची बहिणाबाई इतका राग देत त्यात मला बहिणाबाई म्हणतो. नाही ग, माझी बहिणाबाई आहे. किती केलं तरी माझ्या बहिणाशिवाय कोण आहे का मला? तात्पुरतं कामापुरतं माझ्याकडून नाही ग नाही. उद्या तुझी चांगली नोकरी लागन, लाखो रुपये कमवशील, माझ्या हातात आणून देशील. कशाला नाराज करायचंय माझ्या बहिणीला? बघू शकता ह्यात काय काय टाकलेलं आहे. तर ह्यात मसाला आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे. तुम्ही जर युनिक काय करायचं असेल तर पनीर टाकू शकता, मॅगी टाकू शकता, आईस्क्रीम टाकू शकता, आईस्क्रीम पण टाकू शकता. म्हणजे डिफरंट व्हरायटी का नाही? म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही टाकू शकता. पण आमचं असं नाही. आम्ही आमचं भारतीय पद्धतीने जे आम्हाला पहिल्यापासून शिकवलं आहे आमच्या आजी आजोबांनी, तेच आम्ही पुढं चालवत आलो आहे. आणि आम्ही काय युनिक खायचं नाही आहे आम्हाला, त्यामुळं आम्ही साध्या पद्धतीने आमचं चालू आहे. तर व्हिडिओला तुम्ही लाईक भरपूर करत राहा, सपोर्ट करा. यूट्यूबचे आपले 200 फॉलोअर्स आहेत फक्त. आपल्याला 2-3 लाखापर्यंत जायचं आहे. लाखो आपले फॉलोअर्स आहे बारामतीचे. बारामतीकर फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली सबस्क्राईबचं बटन आहे. कशात तुम्ही बघत असाल, आता बेडवर असाल, काय असाल, शेजारी काही सुद्धा असाल तर ते फेकून मारा त्या बटनवर, पण ते सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा की तुम्ही तुमच्या कधी हे खाल्लंय का आणि ह्याला काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये. आमच्या भाषेमध्ये ह्याला काय म्हणतात तर ते तुम्हाला नाही सांगणार आम्ही. असं म्हणलं की तुम्ही तेच कमेंटमध्ये सांगणार. तर ते न सांगता तुम्ही कमेंट चांगल्या ह्यानी करा. माझा मोबाईल घेऊन त्यात परत ब्लॉक करा. आणि आमची बहिणाबाई म्हणते परत बनवा, तर तसं बनवता येत नाही. एक पद्धत असते बनवायची.